सुप्रभात, स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपीमध्ये। आणि आज मी बनवणार आहे मस्त असे व्हेज नूडल्स, जे की लहान मुलांना खूप आवडतात। चला मग बनवूया। तर त्यासाठी काही व्हेजेस घेतलेले आहेत मी। तर पत्ताकोबी आहे हे, आणि नंतर शिमला मिरची, गाजर, अद्रक आणि लसूण, जे की धुवून घेतलेले आहे आणि सर्व चॉपिंग करून घेतलेले आहेत। तर हे सर्व जे आहे ते आपण नूडल्स मध्ये टाकणार आहोत। त्यानंतर घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते बॉईल होण्यासाठी ठेवलेलं आहे साईडला। आणि नंतर आपल्याला लागणार आहे सॉसेस। तर टोमॅटो केचप, सोया सॉस, रेड चिली सॉस आणि लिंबूचा रस घेतलेला आहे मी। तर यामध्ये विनेगर नाही टाकणार आहे मी, म्हणून मी लिंबूचा रस घेतलेला आहे। तर त्यानंतर पुढे आपल्याला लागणार आहे नूडल्स। तर हे हक्का नूडल्स आहे। तर एक पॅकेट आहे हा, आणि कुठेही शॉपमध्ये तुम्हाला अवेलेबल असतील, हे म्हणजे भेटतात कुठे पण। तर ते फोडून घेते आहे मी आणि एका प्लेटमध्ये काढून घेते आहे। हे बघा, बारीक वाळे जे आहे ते नूडल्स आहेत हे, आणि ते काढून घेते आहे। हे बघा, आणि नंतर आता पाणी गरम होत आहे। नंतर गरम पाण्यामध्ये हे आपल्याला टाकायचे आहे। हे बघा, पाण्याला उकळी आली की मग ऍड करायचे आहे। लहान मुलांना खूप आवडतात नूडल्स, म्हणून हेल्दी, थोडंसं असं हेल्दी म्हणजे हेल्दी नाही होऊ शकत, पण तरी पण थोडंसं विनेगर नाही आहे त्यामध्ये, आणि अजिनोमोटो, जे की चायनीजमध्ये जातात, म्हणून मी त्या जागी फक्त आपलं नॉर्मल सॉल्ट ॲड करणार आहे आणि अजिनोमोटो नाही टाकणार आहे त्यामध्ये। आणि अशा प्रकारे आपण नूडल जे आहे ते बनवणार आहोत। तर सर्व लहान मुलांना खूप जास्त चायनीज किंवा नूडल्स आवडतात, आणि मोठ्या लोकांनाही आवडतात। तर ज्यांना कोणाला आवडत असेल आणि तुम्हाला अजिनोमोटो आणि विनेगर जर त्यामध्ये ॲड करायचे नसेल, तर तुम्ही ऑप्शन म्हणून आपण लिंबूचा रस वगैरे त्यामध्ये ॲड करू शकतो। त्यानंतर बॉईल झालेले आहेत नूडल्स एकदम, आणि ते गरम पाण्यातून आपण थंड पाण्यामध्ये ॲड करणार आहोत, आणि ते थोड्या वेळ 5 मिनिटासाठी साधारण थंड होण्यासाठी ठेवणार आहेत। हे बघा, थंड झालेले आहे, आणि आता ते एका चाळणीमध्ये मी काढून घेणार आहे, जेणेकरून त्याचं जे पाणी आहे ते खाली निघून जाईल, आणि आपले नूडल्स जे आहे ते ऑलमोस्ट पूर्ण थंड होऊन एकदम मोकळे होतील। तर बघू शकता तुम्ही, थंड म्हणजे पाणी जे आहे त्यातलं जे नितरून गेलेलं आहे। आणि नंतर हे बघा, आपले जे नूडल्स आहेत एकदम असे मोकळे झालेले आहेत। तर त्यानंतर आता आपल्याला जे आहे त्याची फोडणी तयार करायची आहे। रेसिपी एकदम सोपी आहे आणि लवकरात लवकर बनते 5 मिनिटामध्ये, तर नक्की ट्राय करून बघा। तर कढई घेतलेली आहे मी स्टीलची। तर तुमच्याकडे लोखंडी असेल तर अजूनच चांगलं आहे। तर कढईमध्ये मी तेल ॲड केले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसूण टाकलेला आहे, आणि लसूण नंतर थोडंसं तडतडला की त्यामध्ये अद्रक जे बारीक चॉपिंग केलेले आहे ते टाकलेले आहे। त्यानंतर शिमला मिरची बारीक केलेली आहे ती टाकली। नंतर कोबी घेतला आहे, तो पण चॉपिंग केलेला आहे, आणि तो पण ॲड करायचा आहे त्यामध्ये। त्यानंतर गाजर घेतले आहे मी, ते पण बारीक करून घेतलेले आहे। आणि आता हे सर्व जे आहे ते मिक्स करून घेते आहे, आणि थोडेसे जे सॉफ्ट होईपर्यंत थोडेसे परतवून घ्यायचे तेलामध्ये, तोपर्यंत लो गॅसवरतीच ठेवायचे आहे जे आपले व्हेजेस आहेत ते। तर तुम्हाला अजून काही त्यामध्ये ॲड करायचं असेल तर ॲड करू शकता, जसं की स्वीट कॉर्न आहे किंवा ब्रोकोली वगैरे, असे काही हेल्दी, किंवा जी पर्पलवाली कॅबेज आहे ते पण तुम्ही ॲड करू शकता त्यामध्ये। अजून छान कलरफुल पण दिसतं, आणि टेस्टला पण छान आणि हेल्दी पण। त्यानंतर मीठ ॲड केलेलं आहे मी चवीनुसार, आणि बघू शकता आपलं जे मिक्स व्हेजेस आहेत ते सर्व सॉफ्ट झालेले आहे मस्त असे। आणि आता आपण त्यामध्ये नूडल्स ॲड करणार आहोत। हे बघा, नूडल्स टाकलेले आहेत मी मस्त, आणि एकदम सॉफ्ट आणि एकदम मोकळे मोकळे झालेले आहेत हे, कारण हे हक्का नूडल्स आहेत। हे बघा, आता हे मिक्स करून घेतलेले आहे। तर हे चिटकू नये त्यासाठी आपण थोडंसं तेल पण ॲड करू शकतो पाण्यामध्ये, पण त्याची काही गरज नाही पडली आहे, एकदम मोकळे झालेले आहे बघू शकता। त्यानंतर आपल्याला सॉसेस जे आहे ते ॲड करायचे आहे। तर हे टोमॅटो सॉस आहे, नंतर सोया सॉस ॲड करायचा आहे, थोडं थोडंच टाकलेलं आहे, जास्त ॲड नाही केलं। नंतर टोमॅटो केचप आहे, आणि सर्व जे आहे ते लिंबूचा रस आहे, सर्व एकत्र करायचं आहे। आणि चिली सॉस, हे सर्व जे सॉसेस आहेत ते एकत्र करून घ्यायचे आहे, आणि मिक्स सर्व
करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले जे नूडल्स आहेत ते एकदम रेडी होतात. हे बघा, बघू शकता तुम्ही. परतवून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि आपले रेडी जे आहे ते नूडल्स घरच्या घरी मस्त सोपे आणि लवकरात लवकर होणारे, त्यात नो अजिनोमोटो आणि नो व्हिनेगर, मस्त आहे. नक्की तुम्ही पण रेसिपी बनवा, तुम्हाला पण आवडेल आणि तुमच्या मुलांना पण आवडेल, तर नक्की बनवून द्या. हे बघा, अशा प्रकारे जे आहे नूडल्स आपले एकदम यम्मी असे बनलेले आहेत. तर लवकर लवकर तुम्ही पण ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसे झाले आहेत. हे बघा, एवढे मोकळे आणि छान दिसत आहेत, तर नक्की ट्राय करून बघा. हे बघा, आपले नूडल्स जे आहे रेडी झाले आहेत. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरायचे नाहीये. भेटूया नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.